नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं अभंग रिपोस्ट या विशेष कार्यक्रमाचं आयोजन. पाटबंधारे कार्यालयावर पालिकेची थेट कारवाई आणि आयुक्तांनी केला महापौरांकडे अर्थसंकल्प सादर. संत परंपरेचा गाभा जपत आधुनिक सादरीकरणाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत संतांचे विचार पोहोचवण्याचा अभिनव प्रयत्न सफल ठरलाय. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाण्यात आयोजित चैत्र नवरात्रोत्सवात सोमवारी संध्याकाळी सादर झालेल्या अभंग रिपोस्ट या विशेष सांगतिक कार्यक्रमानं उपस्थित रसिकांची अक्षरशः ब्रह्मानंदी टाळी लागली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून ठाणे पूर्वेतील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या महायज्ञाच्या 5व्या दिवशी अभंग रिपोस्ट कार्यक्रमात भाविक तल्लीन झाले. याप्रसंगी लता शिंदे, महापौर शर्मिला पिंपळकर, ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, अभिनेते मंगेश देसाई, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे उपस्थित होते. संत मंगमयाचा आधुनिक आविष्कार ठरलेल्या अभंग रिपोस्ट या सांगतिक कार्यक्रमातून संतांची शिकवण आजच्या युवा जनरेशनपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. संत निवृत्ती, ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ इत्यादी संतांच्या अभंगातील विठ्ठल विठ्ठलच्या नामस्मरणासह गजर करण्यात आला. आज मला तर एवढा आनंद झाला. काल त्यांचं नाव मी ऐकली की ताई येणार आहेत निरुताई, तर मी विचार केला अरे वा मस्त, त्या मी आज लवकर पोहोचेन आरतीला. आणि का परवा अलका कुबल ताई आल्या, त्याच्या आधी त्या काय वर्षा उसगावकर ताई आल्या. सगळ्यांना खूप आवडलं देवीचा उत्साह. आणि ही आपली अंबा देवी आपल्याला खूप म्हणजे प्रसन्न होते. आणि ते जागृत देवस्थान आहे, हे एक आपलं दिघे साहेबांनी स्थापन केलेलं, ते साहेब पुढे चालवत आहेत. आणि आनंदाने ह्याचा लाभ सगळेजण घेतात. अन्नदान कार्यक्रम, रोजचे वेगवेगळे कार्यक्रम सगळे असतात आणि सगळ्यांना खुशी आहे. ताईंनी जसं सांगितलं की मला जर दरवर्षी यायला भेटलं टाइम काढून तर मी दरवर्षी येईल. ताईंना मी सांगेन खरंच ही इच्छा माझी पण पूर्ण करा की तुम्ही दरवर्षी येत जा आमच्याकडे आणि देवीचं दर्शन घ्या. ही खरोखर देवी ला पावणारी आहे, नवसाला पावणारी देवी आहे. ठाणे महापालिकेनं कळवा येथील पाटबंधारे कार्यालयावर थेट कारवाई करत संबंधित विभागाच्या अभियंत्यांचं कार्यालय सील केलंय. जलसंपदा विभागातील विविध कार्यालयांकडून लाखोंचा मालमत्ता कर थकबाकी असल्यानं ही कारवाई करण्यात आली. यामध्ये जलसंपदा, मृदू आणि सर्वेक्षण, घाटघर, जलविद्युत विभाग पाटबंधारे, जलगुणवंता प्रयोगशाळा, जलसंधारण अशा सर्व विभागांचे मिळून तब्बल एकूण 53 लाख रुपयांचं कर थकबाकी असल्यानं ही कारवाई पालिकेनं केली आहे. वारंवार नोटीस देऊनही प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर पालिकेनं कठोर पावलं उचलली आहेत, असं यावेळेला कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त ललिता जाधव यांनी सांगितलं. विशेष म्हणजे सरकारी कार्यालयानंच कर न भरल्यानं प्रशासनाची नाचक्की झाली असून ही कारवाई सध्या ठाण्यात चर्चेचा विषय ठरत आहे. कोणकोणत्या विभागामध्ये कारवाई आज या ठिकाणी केलेली आहे आणि किती रुपयाचा दंड या ठिकाणी नेमका थकबाकीत होता? कळवा प्रभाग समिती अंतर्गत पाटबंधारे विभागातील जलसंपदा विभाग आणि इतर 5 जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्याकडे 54 लाखाची थकबाकी असलेली आहे मालमत्ता कराची. आणि आम्ही गेले 5-7 वर्ष ह्या विभागाला आम्ही जप्ती आणि ह्या सगळ्याच्या नोटिसा देऊनही त्यांनी न भरल्याने आज ही 5ही जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांना अटकावणी केलेली आहे. कोणकोणत्या याच्यामध्ये डिपार्टमेंट आहे आणि या डिपार्टमेंटचं एक आपलं जलसंपदा विभाग, जलगुणवत्ता प्रयोगशाळाची 2 विभाग आहेत, कार्यकारी अभियंता जलविज्ञान प्रकल्प विभाग, त्यांची अंदाजे आहे 40,58,000 आहे. त्यानंतर पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता आहे, त्यांची 2,57,000 आहे. त्यानंतर उपमृदू सर्वेक्षण अधिकारी आहे, त्यांची आहे 9,18,000. कार्यकारी अभियंता घाटघर जलविद्युत विभाग आहे, त्यांची आहे 1,15,000 रुपये. आणि जिल्हा जलसंवर्धन अधिकारी त्यांची आहे 55,000. अशा ह्या 6 ते 7 डिपार्टमेंटची आम्ही जी काही थकबाकी आहे ती वसूल करण्यासाठी आज त्यांची जी काही कार्यालय आहेत त्यांना आम्ही अटकावणी केलेली आहे. यापूर्वी त्यांना आम्ही 3 दिवस नोटीस की थकबाकी आहे तुम्ही भरून द्या. त्यानंतर जप्तीचे नोटीस दिलेले आहेत,
वॉरंट्स दिलेले आहेत. सगळं देऊनही त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्याने आज त्यांची कार्यालये आम्ही अटकावणी केलेली आहे. काय वाटतं हे कार्यालय बंद केल्याने काय नेमक्या अडचणी उद्भवू शकतात? त्यांना ते कार्यालय बंद केल्याने त्यांचं कार्य म्हणजे जे काही कार्य चालतं आहे ऑफिसेसचे ते बंद होऊन रेग्युलर जी चालू आहे कार्यालय तिथे त्यांना अडथळा होऊ शकतो आणि त्याचे आमचे पैसे हे वसूल होऊ शकतात मालमत्ता करायचे. कमीत कमी 5 ते 7 वर्षापासून त्यांच्या ह्या थकबाक्या बाकी आहे. ठाणेकरांवर कोणतीही नवी करवाढ न लादता पालिका आयुक्त सौरभ राव यांनी 6,221 कोटी 12 लाख कोटींचा अर्थसंकल्प महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना सादर केला. करवाढ न झाल्यानं ठाणेकरांना दिलासा मिळाला असला तरी पालिकेची 2,100 कोटींची देणी थकल्याचं अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलंय. पालिका निवडणूक पार पडली असली तरी स्थायी समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी 4 वर्षानंतर महासभेत 2026-27चा आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी 5,625 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा यामध्ये सुमारे 600 कोटींची भर पडल्यामुळे अर्थसंकल्प 6,221 कोटींवर झेपावलाय. या अर्थसंकल्पामध्ये जुनेच प्रकल्प नव्यानं मांडण्यात आले असून हे महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व मदार शासकीय अनुदान आणि कर्ज रोखेवर असल्याचं अधोरेखित झालंय. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पालिका आयुक्त राव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देणींबाबतचा भाष्य करण्यात आलं. पालिकेवर असलेल्या 2,100 कोटींच्या एकूण देणींचे 3 भागात वर्गीकरण करण्यात आलंय. पालिकेनं हाती घेतलेली विकास कामं आणि कंत्राटदारांच्या देण्यांमुळे देणी वाढल्याचं आयुक्तांनी सांगितलं. पालिकेवर तातडीनं फेडावी लागणारी प्रत्यक्ष देणी 1,100 कोटी आहेत. मागील वर्षी पालिकेनं 1,900 कोटींच्या करवसुलीचं उद्दिष्ट ठेवलं होतं, परंतु ते पूर्ण करण्यात अपयश आलं. पाणीपुरवठा, शहर विकास आणि अग्निशमन विभागांच्या उत्पन्नात घट झाल्याचं आयुक्तांनी मान्य केलंय. महसुली उत्पन्न वाढवण्यावर आणि आर्थिक शिस्त राखण्यावर भर देत आहोत. अमृत 2.0 अंतर्गत केंद्र सरकारकडून 98.68 कोटींचं बिनव्याजी अर्थसहाय्य मिळाले. देणी कमी करून विकास कामांचा दर्जा राखणं हे आता उद्दिष्ट आहे. या वर्षीचा बजेट जे मान्य महासभेला सादर झालेला आहे अजून त्याला मान्यता मान्य महासभेची मिळालेली नाही आहे. शेवटचा अधिकार मान्य महासभेचा आहे. माझ्याकडून जे प्रस्ताव किंवा अर्थसंकल्प सादर झाला तो 6,221 कोटी रुपयाचा आहे आणि यामध्ये घट वाढ मान्य महासभा करेल. 25 तारखेला त्याच्याबद्दल डिटेल चर्चा होणार आहे. तूर्त या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची दरवाढ आम्ही सुचवला नाही आहे आणि कुठलाही नवीन टॅक्सेशन ही नाही सुचवला आहे. मात्र हा यथार्थ आहे की महापालिके मार्फत नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी थोडीफार दरवाढ जरूर करणे अभिप्रेत आहे. सेवांची गुणवत्ता, सेवाची कॅटेगरी आणि क्वालिटी यामध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यानंतरच येईल. या बजेटमध्ये महानगरपालिकेमार्फत जे आपले कमकुवत घटक आहेत त्यांच्यावर फोकस करण्यात आलेला आहे. महिला, दिव्यांगजन, बालकल्याण याच्यावर फोकस आहे. पर्यावरण पूरक गतिविधियांवर फोकस आहे. याच्या व्यतिरिक्त आधारभूत संरचना ज्यामध्ये पुन्हा पाणी पुरवठा, सुरळीत पद्धतीने पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी सोडवणे, आपले सिटीमध्ये जे पर्यायी रस्ते आहेत त्यांचा विकास करणे, त्याच्या व्यतिरिक्त आरोग्य आणि शिक्षण याच्या दर्जामध्ये सुधार करणे, क्वालिटी एज्युकेशन फॅसिलिटी, क्वालिटी हेल्थ फॅसिलिटी ही अवेलेबल करून देणे याच्यावर आपण भर दिलेला आहे. बरेचसे नाविन्यपूर्ण यामध्ये उपक्रम प्रत्येक डिपार्टमेंट मार्फत यावर्षी सुचविण्यात आलेले आहेत. याचे व्यतिरिक्त महानगरपालिकेचे बजेटवर कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण न आणता PPP तत्वावर मोठ्या प्रमाणावर फ्युचरिस्टिक भविष्यगामी प्रकल्प करण्याचा सुद्धा नियोजन आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात MMRDA मार्फत आनंदनगर ते साकेतपर्यंत एलिव्हेटेड रोडचं कामादरम्यान इंदिरानगर समकडे जाणारी 813 मिलीमीटर व्यासाची ऊर्ध्ववाहिनी बाधित होत असल्यानं MMRDA कडून 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी 2,200 मीटरपैकी 520 मीटर अंतरापर्यंत अंथरण्याचं काम पूर्ण झालंय.
MMRDAनं 520 मीटर अंतरापर्यंत अस्तित्वातील 813 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी निकामी करून नव्यानं अंथरण्यात आलेली 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरता जलवाहिनीच्या जोडकामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची मागणी केली आहे. त्यानुसार या कामाकरता शुक्रवारी 27 मार्च रोजी सकाळी 9 ते रविवारी 28 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत असा एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, पाडा नंबर 2, 3 आणि 4, चैत्रीनगर, परेरानगर, झांजेनगर, किसननगर, रुपादेवीपाडा, रामनगर, सीपी तलाव, येऊर परिसर इत्यादी भागाचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल. याबाबत नागरिकांना अवगत करण्यात आलेले आहे. पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येते, परंतु वर्षभर नाल्यांकडे डुंकूनही बघितलं जात नसून पावसाळ्याचा कालावधी सोडता इतर 8 महिने नाले कचऱ्यानं भरलेले दिसून येतात. त्यावर उपाय म्हणून ठाणे महापालिकेनं यंदाच्या वर्षात रोबोटच्या मदतीनं नालेसफाई करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी मुंबई IITनं तयार केलेले रोबोटची यंत्रणा 10 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर उभारली जाणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे 300 किलोमीटर लांबीचे नाले आहेत. शहराच्या विविध भागातून हे नाले जातात आणि ते खाडीला येऊन मिळतात. शहरातील नाल्यांमध्ये कचरा फेकण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढलेत, त्यामुळे शहरातील नाले कचऱ्याने भरलेले दिसून येतात. या कचऱ्यामुळे पावसाचं पाणी तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेकडून नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात येते. वर्षभरात एकदाच नालेसफाई करण्यात येते, त्यानंतर नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष होतं. मध्यंतरी वर्षातून 2दा नालेसफाई सुरू करण्यात आली होती, मात्र 2च वर्षात ही पद्धत बंद करण्यात आली. शहरातील नाल्यातील कचरा साफ करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करण्यात येतो, त्यानंतरही सफाई योग्य प्रकारे होत नाही. त्यावर तोडगा म्हणून पालिकेनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. शहरातून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये साचणारा प्लास्टिक आणि तरंगता कचरा काढण्यासाठी विशेष यंत्रणा म्हणजेच रोबोटची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार शहरातील तसंच खाडीमुखालगत अशा एकूण 10 ठिकाणी मुंबई IITनं विकसित केलेली पेटंट प्राप्त प्रणाली बसवण्यात येणार असून ही प्रणाली नाल्यातून वाहून येणारा प्लास्टिक कचरा अडवून तो वेगळा करण्याचं काम करणार आहे. शहरातील प्रदूषणात घट व्हावी या उद्देशातून शहरातील महामार्गांच्या रस्त्यालगत तसंच दुभाजकांमध्ये बांबूची लागवड करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं घेतलाय. या उपक्रमाची तरतूद ठाणे महापालिका अर्थसंकल्प 2026-27 मध्ये करण्यात आली असून या कामाला काही ठिकाणी सुरुवात देखील झाली. बांबू लागवडीमुळे हवेतील गुणवत्ता सुधारण्यासह ध्वनी प्रदूषण नियंत्रण राहण्यासही मदत होते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं 2026-27 या वर्षात बांबू प्रजातीची 50,000 झाडं लावण्याचा निर्णय घेतलाय. या उपक्रमाची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या बांबू लागवडीला शहरात सुरुवात झाली. आतकोली येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरात बांबू प्रजातीच्या 5,000 झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता ठाणे तसंच घोडबंदर भागातील महामार्गाच्या रस्त्यालगत तसंच दुभाजकांमध्ये बांबूची लागवड केली जाणार असल्याची माहिती आहे. या निर्णयानुसार आनंदनगर ते कोपरी पूल ते माझिवडा रस्त्यालगत तसंच दुभाजक माझिवडा ते गायमुखपर्यंतचा दुभाजक या ठिकाणी बांबूची लागवड करण्यात येणार आहे.